महाराष्ट्रातील तमाम जागरूक पालकांना आणि सोबतच स्कॉलर विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, सध्या नवोदयची 6वी साठीची जी काही एक्झाम आहे त्यासाठीची फॉर्म भरण्याची डेट सुरू झालेली आहे. 31 जुलै ही लास्ट डेट आहे. फॉर्म कसा भरायचा याबद्दल सुद्धा आपला एक व्हिडिओ आहे, ऑलरेडी तो बघून घ्या एकदा. या सोबत 8वी आणि जे काही 10वी मधले विद्यार्थी आहेत ज्यांना 9वी आणि 11वी साठी नवोदयमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्याबद्दल सुद्धा बरेचशी विचारणा होते, सर आमचा पण सिलेबस बदलला का वगैरे. तर त्याबद्दलची एक अपडेट द्यावी म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ. प्रॉपरली समजून घ्या नेमकं काय आहे यामध्ये. आज आपण बघून घेऊया नेमके एक्झॅक्टली काय काय गोष्टी आहेत त्या. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा 9वी आणि 11वीच्या प्रवेशासाठी 9वी साठी प्रवेश घ्यायचा आहे तर अशा केसमध्ये तुम्ही 8वी मध्ये शिकत असले पाहिजे. 11वीत प्रवेश घ्यायचा आहे तर अशा केसमध्ये तुम्हाला 10वी मध्ये शिकत असणं गरजेचं आहे. अर्ज, परीक्षा पद्धती आणि तयारीची रणनीती काय असली पाहिजे याबद्दल चर्चा करूया. सगळ्यात पहिल्यांदा इयत्ता 6वीचे फॉर्म्स जे आहेत ते मित्रांनो आलेले आहेत. इयत्ता 6वीचे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे सध्या, म्हणजेच ह्या महिन्यामध्ये 31 जुलै ही लास्ट डेट असणार आहे आणि याची एक्झाम डेट असणार आहे 28 नोव्हेंबर. 28 नोव्हेंबर हे लास्ट डेट असणार आहे. इयत्ता 9वी आणि 11वी साठी सुद्धा लवकरच येणार आहे, येण्याच्या मार्गावर आहे. कारण जर आपण पॅटर्न बघितला, 2 वेळेसची एक्झाम एकच वेळेस होते. सोबत 6वीचे अर्ज आधीच आले आहेत. आता आपली वेळ आहे कोणते 9वी आणि 11वी साठीच्या ऍडमिशनची जी आहे त्यासाठीची एक्झाम येण्याची वेळ झालेली आहे. आता जर मी म्हणलं समजा नेमके बदल काय होत आहेत एक कंपॅरिझन करून बघू म्हणजे आपल्याला अंदाज येईल नेमकं काय आहे. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, मागच्या वर्षी जर आपण बघितलं अर्ज 26 जुलैला आले होते 9वी आणि 11वी साठी. दोघांचे कॉमन अर्ज आले होते आणि ते आले होते 26 तारखेला. 26 जुलैला फॉर्म आले होते. परीक्षेची तारीख होती 7 फेब्रुवारी. सो आताचा काळ जर आपण बघितला, सध्या जे काही बदल होत आहेत त्यानुसार जर बघितलं तर अशी अपेक्षा वाटते की ह्या वर्षी अर्जाची तारीख जुलैच्या शेवटपर्यंत म्हणजे हे 26 जुलै बस त्याच पद्धतीचं तारीख जी आहे ती यायला पाहिजे. आणि जसं की इथं म्हटलेलं आहे फेब्रुवारी आणि एप्रिल अशा 2 असायच्या, तर या ऐवजी इथं एकच 7 फेब्रुवारी जशी आहे तशी परीक्षेची तारीख या वेळेस मात्र जेवढी स्पीड चालली आहे त्यानुसार थोडंसं अलीकडे होण्याचे चान्सेस बनतात. फेब्रुवारीपेक्षा जानेवारी, मिड जानेवारी किंवा डिसेंबरच्या एंड मध्ये एक्झाम येऊ शकते असे चान्सेस बनतात. कारण 1 महिन्याचा गॅप जो आहे तो या ठिकाणी बघायला भेटतो. जसं की 28 नोव्हेंबरला 6वी साठीची परीक्षा आहे तर 28 डिसेंबर म्हणा किंवा जानेवारीच्या 15 मिड पर्यंत साधारण ही एक्झाम जी आहे ती व्हायला पाहिजे असं एक्सपेक्टेड आहे. थोडंसं लवकर परीक्षा असणार आहे. मग जर दूर परीक्षा असती तर अभ्यासाला थोडंसं जास्त वेळ भेटला असता, पण परीक्षा लवकर आहे म्हणून लोकांनी सुरुवात करण्याच्या आधीच आपण तयारीला लागणं खूप जास्त गरजेचं. 6वीची परीक्षा ही 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. याचा अर्थ 9वी आणि 11वीच्या परीक्षा देखील लवकरच होऊ शकतात. त्या पण लवकर होण्याचे चान्सेस आहे. मग परीक्षेची वाट न पाहता आत्ताच तयारी सुरू करणं आवश्यक आहे. फार महत्वाचं आहे की आत्ताच आपण तयारीला लागलं पाहिजे. का बरं? कारण 9वी आणि 10वी जर 6वीची परीक्षा 28 नोव्हेंबरला आहे त्याच्या 1 महिन्यामध्ये जवळपास 1 महिना ते 1.5 महिना तुम्हाला मिळेल. मग त्यानुसार जर मी म्हटलं साधारण नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी एवढा कमी वेळ या ठिकाणी मिळू शकतो. मॅक्स टू मॅक्स जानेवारीमध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस बनतात. म्हणून आता परीक्षेची किंवा फॉर्मची वाट न बघता अभ्यासाला लागलं पाहिजे. आणि मग अभ्यासाला लागायचंय तर अभ्यास कसा सुरू करावा यासाठी सगळ्यात महत्वाचं आपली एक बॅच आहे नवोदय मास्टर बॅच. या बॅच मध्ये नवोदयचा पूर्ण सिलेबस जो आहे त्याची तयारी करून घेतली जाते. सध्या ही बॅच 6वी साठी आहे ज्यामध्ये इंग्लिश आणि मराठी मीडियम अशा दोन्ही मीडियमच्या बॅचेस ज्या आहेत त्या तयार करण्यात आलेल्या आहेत. भरपूर चांगल्या पद्धतीचं शिकवणी होते. वेगवेगळे फॅकल्टीज आहे आपल्याकडे, वेगवेगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज आहे. असं नाही की एकच शिक्षक सगळेच शिकवणार. वेगवेगळ्या फॅकल्टीज आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे टेस्ट पेपर, त्यांचे क्विजेस अशा फॉर्मॅटमध्ये आपली बॅच चालते. आणि म्हणून अशा केसमध्ये तुम्हाला याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता, विचारू शकता. फीस साधारण 3000 रुपयांची फीस आहे. यामध्ये फर्स्ट 500 हा कुपन कोड तुम्ही वापरू शकता ज्या माध्यमातून तुम्हाला साधारण पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 500 रुपयांचा ऑफ मिळेल, म्हणजे 2500 रुपयांनाच ही बॅच मिळू शकते. यानंतर जर मी म्हटलं अभ्यासातील बदल, आता दुसरा प्रश्न विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सगळ्यांचाच येतोय की सर 8वी आणि 10वी साठीचा जो सिलेबस आहे तो पण बदललेला असेल का?
तर नक्कीच मित्रांनो चान्सेस बनताय, कारण हाय चान्सेस आहे. जर 6वी साठी बदललाय तर हे एक डेमो आहे. मग याचा अर्थ 8वी आणि 10वी मध्ये सुद्धा जो सिलेबस आहे त्यामध्ये पण काही छेडछाड होऊ शकते, बदल होऊ शकतो, आणि म्हणून वी शुड बी प्रिपेअर. नवोदय विद्यालय आपल्या अभ्यासक्रमात बराचसा बदल करत आहे, जसे की 6वी मध्ये ईव्हीएस सब्जेक्ट ऍड करण्यात आलेला आहे. तसंच इतर वर्गांसाठी पण नवीन पॅटर्न काहीतरी येण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला नवीन पॅटर्न नुसारच अभ्यास करावा लागेल. मग सर नवीन पॅटर्न नुसार असणार आहे, मग जुना काय? बाकी गणित बदलणार नाही, बुद्धिमत्ता बदलणार नाही, आलाच तर एखादा सब्जेक्ट ऍड होणार आहे. मग अशा केसमध्ये तयारीत आपल्याला राहावं लागेल. त्यानंतर मी म्हणलं समजा मग टार्गेट डिसेंबर रणनीती, आपण असं कन्सिडर करू की डिसेंबर मध्येच एक्झाम असेल. यानुसार स्टेप 2 सगळ्यात पहिली स्टेप काय असणार आहे? जुलै आणि ऑगस्ट मध्ये आपण नवीन अभ्यासक्रमाच्या ऐवजी बेसिक आणि जुना अभ्यासक्रम जो आहे ज्यामध्ये बेसिक वगैरे आहे ते जुलै आणि ऑगस्टच्या टप्प्यामध्ये कंप्लीट करणं. जुलैमध्ये सुरुवात करा, बेसिक कंप्लीट करून घ्या. ऑगस्ट पर्यंत आपल्याला आपला सिलेबस नेमका काय आहे नवीनवाला तो आपल्याला कळतो आणि त्यानुसार तयारी करता येते. यानंतर सप्टेंबर नोव्हेंबर मध्ये सराव आणि चाचण्या यांच्यावरती फोकस ठेवा. डिसेंबर मध्ये पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करायला पाहिजे आणि जानेवारी फेब्रुवारी ही रिव्हिजनसाठी ठेवा. डिसेंबरच्या शेवट किंवा जानेवारी रिव्हिजनसाठी ठेवलं पाहिजे. तर ह्या पद्धतीने अभ्यासाची नीती जी आहे ती आपण ठेवली पाहिजे. जर तुम्हाला सुद्धा अशा शॉर्टकट ट्रिक्स असतील, त्याच्यानंतर असे व्हिडिओज असतील, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्हाला सुद्धा तुमच्या मित्रांपर्यंत ज्यांना 8वी किंवा 10वी साठीची तयारी करायची त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचवा. नवोदयमध्ये ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी विशेष करून ही जी काही आजची व्हिडिओ आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचवा. यासोबतच आपली ईव्हीएस साठी एक वेगळी सिरीज सुरू झाली आहे, ती सिरीज सुद्धा बघून घ्या. जर तुम्ही अजूनपर्यंत बघितली नसेल तर ईव्हीएस वाली व्हिडिओ जी आहे ती सुद्धा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर तयारी लोकांपेक्षा बाकीच्यांपेक्षा आधी तुम्ही तयार असाल ही एक लक्षात येईल, त्यातून घटना कळेल. चालेल. सो उर्वरित पुढील भागात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.